कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिना, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळी मला नाहीच सोडणार. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी पूनम क्षीरसागर आपले स्वागत करते. आजच्या मन्नाचा विषय झाड व लाकूड. आजच्या मन्नाचा शास्त्रभाग आहे पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 12 ते 19 वचन. आजचे विशेष वचन आहे लूक याचा 23 अध्याय 31 वचन. ओल्या झाडाला असे करीतात तर वाळलेल्यांचे काय होईल? येशूने आपल्यासाठी दुःख सहन केले, तेव्हा आपल्याला दुःख सहन करण्याची गरज नाही. आजच्या प्रार्थना मंदिरातून या लोकप्रिय वचनाची सतत घोषणा केली जाते. या घोषणेला पवित्र शास्त्राविषयी अज्ञानी असलेले हालेलुयाच्या घोषणेने प्रतिसाद देतात. सैतानाने आम्हाला किती फसवले आहे. दैवी पूर्वानुमान आणि प्रगटीकरण यापासून सैतानाने आपल्याला किती दूर नेले आहे. टेलिव्हिजनद्वारे सुवार्ता प्रसार करणारे अक्षरशः अशा शिक्षणावर भर देत आहेत. दूरदर्शनचे प्रेक्षक व श्रोते यांना या शिक्षणातील फोलपणा समजण्यापूर्वी खूप उशीर झालेला असतो. हे देवा, आमच्यावर दया कर, आमच्या पिढीवर दया कर, कारण आम्ही वधस्तंभाच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. सर्व ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताबरोबर ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यासाठी प्राचारण झाले आहे. ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. दुःख सहन करणे ही देवाची सार्वकालिक योजना आहे. इतिहासामध्ये 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त मरण पावला, परंतु परमेश्वराच्या दिनदर्शिकेप्रमाणे ख्रिस्ताच्या जगाच्या स्थापनेपूर्वीच वध केला होता. प्रगटीकरण याचा 13 अध्याय 18 वचन. ख्रिस्ताच्या मतानुसार ख्रिस्ती जीवन हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दुःखमय असे आहे. म्हणूनच तो शिष्यत्वाचा संदर्भ देताना दररोजचा वधस्तंभ याविषयी बोलतो. लूक याचा 9 अध्याय 23 वचन. ओले लाकूड विरुद्ध वाळलेले लाकूड ही जी उपमा दिली आहे ती लोकांच्याकडून आपल्याला जी वागणूक मिळेल त्याला उद्देशून आहे. यहुद्यांनी एकदा येशूला म्हटले होते, तुझ्यामध्ये शैतान आहे. योहान याचा 8 अध्याय 52 वचन.
येशूला उद्देशून जेव्हा ते म्हणाले की आमचा जन्म व्यभिचारात झालेला नाही, तुझ्या आईचे लग्न होण्यापूर्वी तिच्या उदरात होतास, असा अप्रत्यक्ष टोमणा त्याला मारत होते का? त्याचे स्वतःचे भाऊ व बहीण एकदा येशूला म्हणाले होते की त्याला वेड लागले आहे. मार्क याचा 3 अध्याय 21 वचन. देवाचा पुत्र ज्याने विचाराने, शब्दाने व कृतीने कसलेही पाप केले नाही, त्याच्याविषयी जर लोक असे बोलतात, तर लोकांच्या अगदी सौम्य, शाब्दिक अपशब्दांनी आपण का अस्वस्थ व्हावे? जरी ख्रिस्त ज्ञानाने परिपूर्ण होता, तरीही त्याच्या बहुतेक वचनांचा अर्थ त्यांनी चुकीचाच लावला आणि तो आवश्यकतेपेक्षा काहीही जास्त किंवा कमी बोलला नाही. तर अशा गैरसमजाच्या क्रुसापासून आमची सुटका होईल का? स्वतःच्या कुटुंबातील लोक शत्रू बनणे यासारखे दुसरे काहीही क्लेशदायक नाही. तेव्हा पण काही वेळेला अशा गोष्टीपासून आपली सुटका नाही आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. मत्ते याचा 10 अध्याय 36 वचन. आणखीन एक शोकांतिका म्हणजे मित्राने केलेल्या जखमा. जकर्या याचा 13 अध्याय 6 वचन. यहुदा इस्करियोत ज्याच्याकडे तुम्ही पैशाची पिशवी सोपवली होती, त्यानेच पैशासाठीच तुमचा विश्वासघात केला, तर तुम्हाला कसे वाटेल? त्याचप्रमाणे पेत्र ज्याला तुम्ही कॅबिनेट दर्जाचा मंत्री केले, त्याने तुम्हास नाकारले व शाप दिला, तर तुम्हाला कसे वाटेल? योहानाप्रमाणे ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक प्रीती केली आणि त्याची तुम्हाला अत्यंत गरज असताना त्याने तुम्हाला टाकले तर? आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र, भयास योग्य अशा आमच्या प्रभू परमेश्वरा, या सुंदरशा दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबाप्पा, विशेष करून आम्ही मागत आहोत या शेवटच्या काळामध्ये जगत असताना तुझे वचन समजणारे अंतःकरण तू आम्हाला दे. तुझे ज्ञान, बुद्धी, पवित्र आत्मा दे. खरे शिक्षण व खोटे शिक्षण यातील फरक समजून घेण्यासाठी तू आमचा मार्गदर्शक व सहाय्यकर्ता हो. होय प्रभू, आम्ही आमचा वधस्तंभ दररोज स्वतः उचलून चालण्यासाठी आम्हाला मदत कर. आमच्या अशक्तपणात तू आमच्या बरोबर आहेस म्हणून तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभूच्या नावामध्ये करते म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.